सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता। एआयबी कडून आज प्राथमिक अहवाल जारी केला जाण्याची शक्यता। ब्लॅक बॉक्स संदर्भातील माहितीही आज समोर येऊ शकते। अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण। रोहित पवार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा करणार। काल रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती। विधान भवनातील दालनात मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक। अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर चर्चा। पोलिसांशी चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवार यांची माहिती। दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे मागणी केली। अजितदादांचा अपघात धोक्याने की धोक्याने? रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचा सवाल। एफआयआर का घेतला जात नाही? सरकार एफआयआरला का घाबरतंय? राज ठाकरे यांचा सरकारला हा सवाल। रोहित पवारांनी अधिवेशनात मुद्दा मांडावा, सुनेत्रा पवारांनीही या मुद्द्यावर बोललं पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवारांची सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद। नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार असं ट्विट केलेलं आहे। अजितदादांच्या या दुर्दैवी अपघाताला उद्या आज 1 महिना पूर्ण होतोय। एआयबीचा प्राथमिक अहवाल येईल, त्यातून गोष्टी बाहेर येतील, रोहित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा। रोहित पवारांकडून छिछोरेपणा, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न। अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका। तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल। राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांचा इशारा। कोणी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणी ओढतो, महाराष्ट्र बघतोय, सांभाळून वागा, रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील नेत्यांना इशारा। रोहित पवार कोणावर आरोप करत नाही, संशय घेत नाहीत, मग रोहित पवारांची एफआयआर घ्यायला काय हरकत आहे, असं वक्तव्य शर्मिला ठाकरेंनी केलंय। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पायलट बदली झाला, विमान बदली झालं। अजितदादांच्या अपघातावर पिंकी माळीच्या वडिलांचा संशय। सकाळी 6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक असं? शिवकुमार माळी यांचा सवाल। मवियाच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी, आदित्य ठाकरे यांचा दावा कायम। तर काँग्रेसकडून 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवार यांची माहिती। राज्यसभेला काँग्रेसचा उमेदवार द्यावा, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना विनंती। तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावं असा आमचा प्रस्ताव। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला, पण अंमलबजावणीच्या समितीची बैठक झाली नाही। जुनं दळण दळत बसायची यांची सवय आहे, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत येणार। खारगे समितीचा अहवाल ऍक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनात सादर केला जाईल, सूत्रांची माहिती। सुप्रीम कोर्टानेही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मी कराडचा जामीन अर्ज फेटाळला। पुढील 1 वर्षासाठी वाल्मी कराड जेलमध्येच असणार। 1 वर्षानंतर नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची वाल्मी कराडला मुभा। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार। वाल्मी कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट। तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती। ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता। न्यायालयासमोर आता हत्येचं गुपित उलगडणार। शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद महाराजांना अलाहाबाद कोर्टाचा मोठा दिलासा। बालशोषण प्रकरणात निर्णय येईपर्यंत अटक नको, तपासात अभिमुक्तेश्वरानंद यांनी सहकार्य करावं। कोर्टाचे अभिमुक्तेश्वरानंद यांना निर्देश। दरम्यान अभिमुक्तेश्वरानंद महाराजांवर बालशोषण प्रकरणात गुन्हा दाखल।